अंबरनाथ येथील रेशनिंग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। तसेच त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे। शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या मांडतानाच विभागातील काही आर्थिक व्यवहाराची पारदर्शक चौकशी करण्याची विनंती केली आहे। या संदर्भात मुंबई आणि ठाण्यातील वरिष्ठ नियंत्रक अधिकारी तसेच पोलीस विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे। सोमेश्वर यांचे म्हणणे आहे की शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांच्या आंदोलनानंतर शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबरनाथ रेशन अधिकारी यांना दिले होते, परंतु त्यांनी येथील अवघे 10 दुकानांची चौकशी करून त्यापैकी 5 दुकानांना क्लीन चिट दिली आणि बाकीच्या दुकानांना सोडून दिले। यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय सोमेश्वर यांनी व्यक्त केला आहे। तरी येथील रेशन अधिकारी शशिकांत पाटसुळे यांच्यासह त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी आता केली आहे। नमस्कार। गेल्या वर्षी 2025 जुलै सप्टेंबर या महिन्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक श्री राजेंद्र वाडेकर यांनी तक्रार रेशन डिपार्टमेंट विरोधात रेशन दुकानदार विरोधात तक्रार केलेली। त्या तक्रारमध्ये असं नमूद होता की अंबरनाथ शहरामध्ये काही विभागामध्ये धान्य अपुरा असतो किंवा धान्य पूर्ण भेटत नाही। रेशनिंग अधिकारी त्या रेशन दुकानदार सोबत त्यांचं साठगाठ आहे। तर त्यावर दुकानदार पाचपुते साहेबांनी माननीय श्री DCR साहेब यांच्या आदेशानुसार 59 दुकानपैकी फक्त 10 दुकानांवर त्या लोकांनी कारवाई केली। त्या 10 दुकानांमध्ये 5 दुकान त्यांनी निर्दोष दाखवलेत, 5 दुकान त्यांनी सस्पेंड केल्या। म्हणजे ओव्हरऑल नगरसेवकांची मागणी होती की पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये आम्हाला लोकांना धान्य पुरेसा भेटत नाही। तर यांनी आपले अंबरनाथचे रेशन अधिकारी पाचपुते साहेब, असिस्टंट रेशनिंग अधिकारी खरात साहेब, तसेच रेशन इन्स्पेक्टर आपले खंडागले साहेब आणि अजून एक साहेब आहेत, त्यांचं नाव मी तुम्हाला चौगुले साहेब, असे 2 RI आणि एक असिस्टंट रेशन ऑफिसर आणि एक रेशनिंग ऑफिसर असे 4 लोक मिळून प्रत्येक दुकानाची तपासणी त्यांच्या अनुषंगाने आपल्याकडे मागणी होती त्यावर त्यांना चौकशी करायची होती। पण त्यांनी चौकशी सगळ्या दुकानांवर न करता फक्त 10 दुकानांवर चौकशी केली। त्यामध्येही 5 दुकानदार त्यांनी निर्दोष दाखवल्या। असं शक्यच नाही की दुकानदार हा पूर्णपणे निर्दोष होऊ शकतो, पण त्यांनी त्यांच्याशी पैशाचा गैरव्यवहार करून या अधिकाऱ्यांनी राशन दुकानदारांना कुठेतरी पडद्यामागे लपवलेला आहे। तर त्यांची तक्रार मी आज माननीय श्री DCR साहेबांना केली आहे, तसेच त्यांची तक्रार कंट्रोलर साहेबांना देखील केलेली आहे। जर या दोघांकडे योग्य तो न्याय आपल्याला मिळाला नाही तर यांची तक्रार मी अन्न नागरी पुरवठा माननीय श्री छगन भुजबळ साहेब जे मंत्री आहेत त्यांना करणार आहे। आपली दुसरी मागणी कशी आहे की दुकानदारांना आम्ही विचारपूस केले असतात की बाबा दुकानदार तुम्ही माल कशा प्रमाणे का तुम्ही यामध्ये कमी धान्य देतायत, तर त्यांच्या असं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना हप्ते द्यावे लागतात। रेशनिंग इन्स्पेक्टरला 1000 रुपये, रेशनिंग अधिकारीला 1000 रुपये, असिस्टंट रेशनिंग अधिकारी 1000 रुपये, DCR साहेबांना 1000 रुपये, कंट्रोलर साहेबांना 1000 रुपये, असे त्यांचं म्हणणं की आम्ही 1000 रुपये देतो। तर त्यांची चौकशी करण्यासाठी मी एकाला फोन लावला की तुम्ही त्यांना पैसे देतात का, तर त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। ते त्यांनी स्पष्ट सांगितले की या अधिकारीकडे आम्ही पैसे देतोय। गरज पडल्यास त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग देखील मी मीडिया समोर आणणार आहे। माझी आज मीडिया मार्फत त्यांना असे मी सांगू इच्छितो की जे दोषी अधिकारी आहेत हे 4 चौगुले साहेब, खरात साहेब, खंडागले साहेब आणि आपले पाचपुते साहेब, या 4घांवर निलंबनची कार्यवाही व्हावी। तसेच जे दुकानदार जे राजेंद्र वाडेकर श्री राजेंद्र वाडेकर जी मागणी होती की पूर्ण दुकानदाराची चौकशी व्हावी, पुन्हा एकदा माझी तीच मागणी आहे की पूर्ण दुकानदाराची चौकशी यामध्ये व्हावी आणि यामध्ये दोषी आढळल्यास सर्वांवर योग्य ती कारवाई व्हावी। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।